वेगळे आहेत. कुणी कुठल्या पक्षात जावं आणि कुणी कोणाला पक्षात घ्यावं याच्यावर आमचा काही विषय नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. राज्याचे नेते माझे देवेंद्रजी फडणवीस आहेत. जे मला सांगतील त्या संघटना याला मी मानणारा कार्यकर्ता आहे. गेली 40 वर्ष एकाच संघटनेत काम करणारा मी कार्यकर्ता आहे. पक्ष दिली जी जबाबदारी आणि आज मला त्यांनी या कसबा मतदारसंघाची उमेदवारी 2दा दिली. जनतेने मला निवडून दिलं. जनते आणि पक्षाचा शिस्तबद्ध सेवक या पद्धतीने मी काम करत आहेत. कुणी कुठं जावं कुणी कुठं यावं या विषयात महायुतीत काय करावं हे ठरवायला माझ्या पक्षाचं नेतृत्व सक्षम आहे. तुम्ही सोबतच एका महायुतीमध्ये एकाच पक्षात एकाच मतदारसंघामध्ये एकत्र काम करणार का तुम्ही? नाही, मुळात एका पक्षात नाहीये. एका पक्षात नाही, महायुतीचे. तेच मी म्हणतो, महायुतीची जी काही ध्येय धोरणं आहेत ते माझे नेते ठरवतील. तो काय माझा हक्क अधिकार नाहीये. पक्ष जे सांगेल त्या पद्धतीने मी काम करेन. काही दंगेकर जे मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करत होते आज तेच महायुतीत येत आहेत. ते स्वतः महायुतीचा धर्म पाळतील असं वाटतं का? आणि सोबतच कसबा विधानसभामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते सुद्धा नाराज असल्याची चर्चा होती का? नाही, मी आत्ता तेच सांगितलं. मी माझ्या पुरतं म्हणून सांगतो, कसबा मतदारसंघाचा मी आमदार आहे. कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करतोय. माझ्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. महायुतीमध्ये काय करायचं ह्याचा ठरवण्याचा अधिकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे. ते जे सांगतील ते काम आम्ही करणार आहोत. तुम्ही कसब्यातून निवडून आलाय, पण दंगेकरांचा परवा वाढदिवस झाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनातील आमदार म्हणून बॅनर्स लावलेले होते कसबा मतदारसंघात. ह्या अशा छोट्या विषयांवर मी बोलत नाही. चला, धन्यवाद.